हाय फ्रेंड, तुम्ही म्हणत असाल आता ह्या खोबऱ्यांचं काय करणार आहे भाजून. तर ह्याच्या आज आपण बनवूयात मासूळ वड्या. हा विदर्भाचा प्रकार आहे, खूप छान लागतात खायला. काळ्या मसाल्याच्या भाज्या ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. या ठिकाणी मी तीळ घेतली, भाजलेलं खोबरं, लसूण, अद्रक, शेंगदाणे आणि खसखस हे सगळं काही व्यवस्थित मस्त भाजून घेतलं. इकडे बघा, ह्या गॅसवर मी दुसरा कांदाही भाजायला ठेवला. कांदाही छान असा काळा भाजून घेतला. बघा, तीळ पण मंद आचेवर व्यवस्थित असे भाजून घेतले. आणि नंतर आता ते आपल्याला सगळं काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवायचं आहे. खोबरं मिक्सरमध्ये पूर्णपणे निघत नाही, म्हणून मग मी थोडंसं खलबत्त्यामध्ये त्याला ठेचून घेतलं आणि नंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित टाकून त्याला एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर छान अशी त्याची पेस्ट तयार झाली. आणि मग त्या पेस्टमध्ये मी गरम मसाला टाकला, थोडासा प्रवीण मसाला टाकला, लाल चटणी टाकली, हळद टाकली आणि घरचा काळा मसाला ॲड केला आणि वरून थोडीशी कोथिंबीरही टाकली आणि छान मीठ पण टाकलं त्याच्यामध्ये आणि छान असं एकजीव करून घेतलं. आता आपलं सारण तयार झालं, तोपर्यंत आपण बेसनाला फोडणी देऊन घेऊया. या ठिकाणी कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले, हळद टाकले, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. 2 ग्लास पाण्यामध्ये जेवढं पीठ आपलं बसेल घट्ट असं बेसन हाटूपर्यंत, तर तेवढं आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. हे पातळ व्हायला नको, बेसन हाटता वेळेस ते एकदम घट्ट असा गोळा झाला पाहिजे, जसं आपण धपाटे थापतो त्याला तसा. बघा, अशा पद्धतीने मी त्याचं मस्त असं धपाटे थापून घेतल्यासारखं घेतलं. जे सारण तयार केलं होतं ना, तर ते सारण मी त्याच्यावर टाकलं आणि अशा पद्धतीने छान अशा त्याच्या वड्या पाडून घेतल्या. ह्या वड्या कच्च्या खायला पण खूप छान लागतात आणि भले की तुम्ही त्या तळून काढा, तळल्यावर पण खूप छान लागतात त्या वड्या खायला. लेकरांनी तर अर्ध्या त्या कच्च्याच पार केल्या होत्या आणि खूप आवडतात आमच्या घरात सगळ्यांना. आणि मस्त उरलेलं सारण होतं, त्यात मस्त भाजी फोडणी टाकून घेतली मी आणि भाजी भरपूर अशी उकळू द्यायची. त्याला छान उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या आणि जर भाजी उकळली नाही, तुम्ही वड्या सोडल्या तर ते पूर्ण मऊ होईल, त्यामध्ये ते मिक्स होऊन जाईल, चिखल झाल्यासारखं त्या भाजीचं होईल. त्यामुळे छान अशी उकळी फुटू द्यायची भाजीला 1-10 मिनिट आणि नंतर त्या वड्या त्याच्यात सोडायच्या. आता काही वड्या मी अर्ध्या या ठिकाणी तेलामध्ये तळून घेतल्या. आता तळताना ह्या वड्या फुल गॅसवरच तळायच्या आणि इकडे बघा, मी भाजीत वड्या पण सोडून घेत आहे आणि अशा पद्धतीने मी वड्या सोडल्या 10 मिनिट.